स्वर्गीय रोहिदासजींच्या एकनिष्ठेचा आदर्श सर्वांनी घ्यावा, हीच त्यांना खरी श्रद्धांजली. शोकसभेतून सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा सूर. याबाबत अधिकृत असे की काँग्रेस पक्षाचे संबंध आयुष्यभर एकनिष्ठ असलेले माजी मंत्री स्वर्गीय रोहिदासजी पाटील यांच्या जाण्याने केवळ पक्षातच नव्हे तर खानदेशच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. स्वर्गीय पाटील यांनी ठेवलेल्या एकनिष्ठतेच्या आदर्शावर सर्वच नेत्यांनी कार्यकर्त्यांनी चालावे, हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल असे मत शोकसभेतून व्यक्त करण्यात आले. विशाल खानदेशचे नेते स्वर्गीय रोहिदासजी पाटील यांचे नुकतेच निधन झाले. या निमित्ताने त्यांना आदरांजली वाहण्यासाठी रविवारी हिरे भवनात शोकसभा घेण्यात आली. शोकसभेमध्ये अनेकांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली, ज्यात धुळ्याचे प्रथम महापौर भगवान करंकाळ, प्राचार्य बाबा हातेकर, बागलांचे माजी आमदार संजय चव्हाण, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे, राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, शरद पवार गटाचे जिल्हा प्रमुख रणजित भोसले, खासदार शोभाताई बच्छाव, माजी महापौर प्रतिभाताई चौधरी, माजी खासदार बापू चौरे, माजी नगरसेवक महेश मिस्त्री, राष्ट्रवादीचे कामराज निकम, कम्युनिस्ट पक्षाचे पोपटराव चौधरी, वंचित बहुजन आघाडीचे अरविंद निकम, भाजपाचे प्रवक्ता संजय शर्मा, माजी नगरसेवक विनायक शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुमित पवार, शकील अहमद अन्सारी, माजी आमदार शरद पाटील आदींनी या ठिकाणी आपले कथन केले. तर या शोकसभेत विशेषतः नेहमी काँग्रेसच्या विरोधात काम करणाऱ्या पक्षाच्या प्रतिनिधींनी देखील आपले मत या ठिकाणी मांडले. तर अनेक वर्ष राजकारणाचा भाग म्हणून प्रचारात आपण काँग्रेसवर टीका केली, मात्र त्याचा रोष कधीही दाजीसाहेबांनी व्यक्त केला नाही. त्यामुळे अशा विशाल हृदयाचे माणूस गेल्याने प्रत्येकाच्या दुःख प्रत्येकाने व्यक्त केले. फुले शाहू आंबेडकर विचारधारेने राजकारण करत असताना त्यांनी सर्व धर्म समभाव जोपासण्याचे काम केले. त्यांचाच वसा वारसा आमदार कुणाल पाटील हे चालवित आहेत, असे मत देखील यावेळेस अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. तर यावेळेस सर्वपक्षीय सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. त्या काळी महाराष्ट्रातले खानदेशातले मोठे नेते म्हणून ओळखले जायचे आणि खानदेशा फक्त कुसुंबा मतदारसंघ किंवा धुळे जिल्ह्याविषयी नव्हे तर पूर्ण खानदेशासाठी कसा जास्तीत जास्त निधी उपलब्ध करता येईल याच्यासाठी प्रयत्न करणारे राज्यातले मंत्री म्हणून आम्ही त्यांची ओळख आम्हाला वाटत होती. आणि माझा आणि दाजी साहेबांचा 1997 साली मी काँग्रेस पक्षाचा जिल्हा परिषदेचा उमेदवार म्हणून मालपूर गटामध्ये उभा राहिलो आणि त्यावेळेस मला दाजी साहेबांनी, मी परवाच श्यामभाऊंना सांगितलं की मला एक मंत्र दिला, तो आजपर्यंत माझ्या लक्षात आहे. आणि म्हणून 4 वेगवेगळ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मला जिंकून येण्यासाठी जे काही पाठबळ मिळालं ते दाजी साहेबांच्या आशीर्वादाने. आणि दाजी साहेबांनी खास करून आमच्या तालुक्यावर, आमच्या मतदारसंघातील प्रकाशा असेल, सारंगखेडा असेल, सुलवाडे बॅरेजसाठी आमचे नानासाहेब हेमंतराव देशमुख नेहमी म्हणत असतात, खासदार शोभाताई, की नेहमी नानासाहेब देशमुख म्हणत असतात की दाजी साहेब जर जलसंधारण मंत्री राहिले नसते तर आमच्या या 3ही बंधाऱ्यांसाठी प्रथमतः जो निधी लागणार होता तो निधी मिळाला नसता. आणि आज हे जे बंधारे दिसत श्रेय जर कोणाला जात असेल तर काय कैलासवासी दाजी साहेबांना जातं. 47 नंबरची गाडी ज्यांची असेल त्यांनी बाजूला घ्यायची. आदरांजली, सर्वपक्षीय आदरांजली वाहण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. माझे बंधू सुभाषप्पा सोनवणे, सुभाषदादा देवळे, त्यामुळे शाळेच्या जीवनापासून मी दाजी साहेबांच्या संपर्कात होतो की त्यांचं दररोजचं काम बघायचं, त्यांच्या भेटीगाठी बघायचं आणि त्यांचं काम बघत मी लहान झालो. आमच्यासाठी ते आदर्श होते. आमच्या भेटीगाठी झाल्या आणि त्यांनी विचारलं की तुम्ही कुठल्या जिल्ह्याचे, त्यावेळी आम्ही सांगितलं की आम्ही धुळे जिल्ह्यातून. ज्येष्ठ नेते, खानदेशचे विशाल नेते, त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्राचे अतिशय चांगल्या विकास करणारे असे पितृतुल्य आदरणीय कैलासवासी रोहिदासजी गाजीसाहेब
यांचं दुःखद निधन परवा झालं आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि काँग्रेस पक्षावरती धुळे जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी कोसळला. कारण दाजी साहेबांचं जे काही व्यक्तिमत्व होतं ते सर्वांना धरून काम करत होते. सर्वमान्य असं नेतृत्व दाजी साहेबांचं होतं. सेवा दलापासून युथ काँग्रेसपासून जिल्हा परिषदेचे सदस्य, त्याचप्रमाणे सहकार क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटवला. कृषी मंत्री, फलोत्पादन मंत्री, ग्रामविकास मंत्री असे विविध कार्यभार त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारला आणि संपूर्ण महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, खानदेशचा विकास त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये केला. धुळे जिल्हा असेल, मुंबई असेल. आणि भारतीय जनता पार्टीचा मी एकटाच जिल्हा परिषद सदस्य झालो आणि लगेच आमचे विजय नवल पाटील यांचे कार्यकर्ते, माझे मामा लोण भरवतचे रामलाल काळू राठोड यांना निरोप आला आणि म्हणे तुझा भाचा आहे असं मला कळलं, तर म्हणे त्यांना मला भेटायला आण. माझं बॅडलक झालं साहेब, मी त्यावेळेस भेटलो नाही, कारण मी भाजपचा एकटा निवडून आलो. मी बी माझ्या गरमीत होतो आणि अमरीश भाई बी म्हणायचे की माझ्याकडे ये. आता मला काही त्यावेळेस यांचं गट तट माहिती नव्हतं, अँकर गट, जवार गट काही मला माहिती नव्हतं. मी काही गेलो नाही आणि आमच्या तमाम लोकांनी आम्ही एक चमत्कार केला आणि जिल्हा परिषदला पहिला भगवा झेंडा फडकवला. बस एवढीचीच गोष्ट. आणि 2.5 वर्षांनी आमची सत्ता गेली. त्यानंतर मला पुन्हा दाजी साहेबांना भेटायचा योग आला आणि त्यांनी मला, मी जेव्हा आशीर्वाद घेतला तर मला काय म्हणावं, म्हणे या जादूगार साहेब या. मलाच कळलं नाही, म्हटलं जादूगार कसं काय म्हणते, म्हणजे तू कुठून आला म्हणे आणि शिरपूरला निवडून आला आणि काय चमत्कार झाला आणि आमची सत्ता गेली म्हणते. म्हटलं दाजी साहेब मला माफ करा, मला काही कळलं नाही तो विषय. तर मित्र, सांगायचा प्रभाव असा आहे की त्या अशा श्रेष्ठ नेता, दूरदृष्टी असणारा नेता की जागेवर माणसांना ओळखायचा. परंतु या भूतलावर जो जीव जन्माला येतो या प्रत्येक जीवाला मरण निश्चित असतं. या जन्मामरणाच्या फेरातून कोणी चुकत नाही. आज दाजी साहेबांची वेळ आली, उद्या तुमची माझी येऊ शकते. म्हणून आपल्या पूर्वजांनी म्हटलं आहे की भीम अर्जुन जैसे महाबली जन के शोभनहार, छत्रपति शिवाजी महाराज, महाराणा प्रताप धर्म के तारनहार, उनके आसन डगमग गई ये धरती ले गई सार. हाथा पर पर्वत तोलकर समंदर कर गए पार, उनके साथी सारथी श्री कृष्ण और रघुवीर थे, उनको भी खा गए काल. तन मन तुलसी सेवलो जन्म मरण दो साथ, सर की डोरी धरी के हाथ जब खेचे तब साथ. ईश्वराने तुम्हा आम्हाला या भूतलावर जन्माला घातलं. देव जसं ठेवेल तसं राहावं लागतं आणि काळाच्या ओघामध्ये एक दिवस जावं लागतं. म्हणून जीवनात जेवढं करता येईल तेवढं सत्कर्म करा. ते सत्कर्म माझ्या दाजी साहेबांनी केलं आहे.